मुंबईतल्या वांद्रे कोर्टाने महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडेंना एक खूप मोठा झटका दिलेला आहे। आपल्याला साधारणतः 2021 मध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर त्यावेळेला करुणा शर्मा यांचं एक प्रकरण तापलेलं पाहायला मिळालेलं होतं। त्यांनी अनेक आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर केलेले होते आणि त्याच संदर्भातलं प्रकरण हे ज्यावेळेला कोर्टात गेलेलं होतं त्यातल्या आज एक आदेश आलेला आहे। मुंबईतल्या या कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यानुसार करुणा मुंडे यांना पहिली पत्नी धनंजय मुंडे यांची आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे आणि त्याच सोबत त्यांना पोटगी देण्यासाठीची रक्कम सुद्धा ही कोर्टाने सांगितलेली आहे। करुणा मुंडे यांना सुद्धा साधारणतः दर महिन्याला धनंजय मुंडे यांना 1,25,000 इतकी ही पोटगी द्यावी लागणार आहे आणि तसंच त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यापैकी सुद्धा एकाला ज्याचा उल्लेख या ऑर्डरमध्ये तरी ऍप्लिकेंट नंबर 3 अशा पद्धतीने आहे। त्याच्यामुळे ते नेमकं कुठलं मूल हे याच्यामध्ये आता सांगता येणार नाही, पण ऍप्लिकेंट नंबर 3 जो आहे म्हणजे करुणा मुंडेंचा आणि धनंजय मुंडेंचं मूल त्याला सुद्धा दर महिन्याला 75,000 इतके हे धनंजय मुंडे यांना द्यावे लागणार आहेत। कोर्टाने काय म्हटलेलं आहे, द ऍप्लिकेशन इज पार्टली अलाउड, म्हणजे जे याचिका ही करुणा मुंडे यांच्याकडनं करण्यात आलेली होती त्यातला एक हिस्सा हा कोर्टाने मान्य केलेला आहे, तो म्हणजे पोटगी देण्यासंदर्भातला। पण त्या सगळ्या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीने हा आदेश आल्यानंतर ज्या बातम्या आल्या त्याच्यावरनं मात्र धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि कोर्टाच्या या संपूर्ण आदेशानंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं एक सविस्तर प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आलेली आहे। अर्थात अशा प्रतिक्रिया देताना जे तुमचे म्हणजे क्लायंट असतात, म्हणजे वकील ज्यांची बाजू मांडत असतात त्यांच्यासोबत सुद्धा सल्लामसलत ही होत असते। धनंजय मुंडे सध्या माध्यमांसमोर येणार नाहीत कारण कालच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि म्हणून ते सध्या 3 ते 4 दिवस सगळ्यांपासूनच लांब राहतील आणि सोमवारपासून ते कामाला रुजू होतील असं त्यांचं म्हणणं आहे। पण वकिलांकडनं मात्र ही प्रतिक्रिया आलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर 4 फेब्रुवारीला सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही। म्हणजे करुणा मुंडे यांनी जी याचिका केलेली आहे, आता तुम्हाला कदाचित थोडंसं असं वाटेल की याच्यामध्ये करुणा शर्मा उल्लेख आहे पण मी करुणा मुंडे का म्हणते, आता करुणा मुंडेंचंच असं म्हणणं आहे की मला पहिल्या पत्नीचा दर्जा हा मिळालेला असल्यामुळे कोर्टानेही ती गोष्ट मान्य केलेली असल्यामुळे माझं नाव हे करुणा धनंजय मुंडे अशा पद्धतीनेच घेण्यात यावं। जेव्हा की धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं त्यांचा उल्लेख हा करुणा शर्मा अशा पद्धतीने केला जातोय। व्यक्ती एकच आहेत, फक्त आडनावं 2 वेगवेगळी लावली जातात कारण दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे आहेत। तेच दावे समजून घेऊया। कोर्टाचं नेमकं काय झालेलं आहे ते आम्ही आधीच्या लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, इथेही अर्थात सांगू, पण आता धनंजय मुंडेंच्या वकिलांकडनं जी प्रतिक्रिया आलेली आहे ती समजून घेणं गरजेचं आहे। धनंजय मुंडेंच्या वकिलांकडनं हे सांगण्यात आलेलं आहे की कोर्टाने आज कुठलाही अंतिम निष्कर्ष हा काढलेला नाहीये। अर्जदार करुणा शर्मा व त्यांची मुलगी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी जी काही अमाउंट कोर्टाने सांगितलेली आहे ती पोटगी म्हणून देण्याचा हा एक अंतरिम निर्णय किंवा आपण म्हणू शकतो ज्याला इंटरिम रिलीफ असं कोर्टाच्या भाषेत म्हणतात, तर हा जो अंतरिम निर्णय आहे तो कोर्टाने आज दिलेला आहे। करुणा शर्मा यांचे किंवा करुणा मुंडे यांचे जे कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप होते, डोमेस्टिक व्हायलन्सची जी केस होती त्याच्याबद्दल अजून कोर्टाने कुठलाही अंतिम निष्कर्ष काढलेला नाहीये। काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती सुद्धा अर्थात मी तुम्हाला सांगेन त्या आजची जी ऑर्डर आहे त्याच्यानुसार। ही गोष्ट लक्षात घ्यावी की ही सुनावणी किंवा हा जो आदेश देण्यात आलेला आहे तो 4 फेब्रुवारीचा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। आज 6 तारीख आहे, आज ही ऑर्डर समोर आलेली आहे। आता याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय हा अद्याप दिलेला नसून याबाबत काही माध्यमांवर दाखवण्यात येत असलेलं वार्तांकन हे निराधार आहे असं मत प्रसिद्धी पत्रकाद्वारे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हे आज मांडलेलं आहे। त्यांचे वकील आहेत ॲडव्होकेट सायली सावंत, त्यांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे त्यांचं असं मत आहे की कुठलाही आज कोर्टाने याबद्दलचा फायनल डिसिजन जो आहे, निकाल हा दिलेला नाहीये। आजचे जे आहेत हे धनंजय मुंडेंना देण्यात आलेले आदेश आहेत पोटगी संदर्भातले। पुढे वकील असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहत असल्याची यापूर्वीच त्यांनी कबुली दिलेली असून आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार असल्याचं वकील सायली सावंत यांनी ही माहिती दिलेली आहे। म्हणजेच करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नीऐवजी याच्यामध्ये उल्लेख आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचा
आणि धनंजय मुंडे यांनी स्वतःहून करुणा शर्मा याच्यात शर्मा उल्लेख असल्यामुळे आणि मी त्यांचं वर्जन सांगत असल्यामुळे आता शर्मा उल्लेख करते. सो धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी या आधीच ही गोष्ट मान्य केलेली आहे, कबूल केलेली आहे की करुणा शर्मांसोबत ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्या दोन्ही मुलांना सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते विनंती करतायत की याबद्दल न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकनापासून दूर राहावं, कुणाचीही नाहक बदनामी होईल असं चुकीची माहिती दिली जाऊ नये याबाबत सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवं असल्यास वकिलांना मागावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे झालं धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं आलेलं स्पष्टीकरण. पण जसं मी मगाशी म्हटलेलं होतं की कोर्टाने काही गोष्टी या पार्टली एक्सेप्ट केलेल्या आहेत. तर त्यावर जाण्यापूर्वी याच्यामध्ये कोर्टाने नेमकं काय काय म्हटलेलं आहे ते सुद्धा समजून घेऊया. जी सविस्तर याचिका करण्यात आलेली होती आणि त्याच्यावरची जी झालेली सुनावणी आहे त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत आणि फाइंडिंग्स आहेत ते बघा. या ऑर्डरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, डज द ॲप्लिकेंट्स proved prima facie प्रथम दर्शनी that applicant number 1 has been subjected to domestic violence at the hands of the respondents partly yes असं याच्यामध्ये फाइंडिंग्स मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. सो पॉइंट काय आहे की ॲप्लिकेंट नंबर 1 म्हणजेच करुणा मुंडे यांच्यावर म्हणजे त्यांच्या सोबत डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे का, कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे का. तर आणि अगेन ह्याच्यामध्ये उल्लेख आहे तो म्हणजे प्रथम दर्शनी प्राइमा फेसी, प्राथमिक दृष्ट्या असं दिसतंय, अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीयेत पण प्रथम दर्शनी असं वाटतंय का, तर त्याला सुद्धा पार्टली येस म्हटलेलं आहे. म्हणजे अंशतः असं वाटतंय की असं काहीतरी घडलेलं असू शकतं. पुढे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे की इज ॲप्लिकेंट नंबर 1 एंटायटल्ड फॉर रिलीफ ऑफ प्रोटेक्शन ऑर्डर ॲज प्रेड, म्हणजे जशी करुणा मुंडेंकडनं मागणी करण्यात आलेली आहे त्यानुसार करुणा मुंडे यांना अशा पद्धतीने कुठलीही सुरक्षा ही मिळू शकते का, म्हणजे जी त्यांची पोटगीची मागणी होती तर ही आर्थिक सुरक्षा झाली, अशी सुरक्षा ही मिळू शकते का. त्याला सुद्धा उत्तर कोर्टाने म्हणजे या फाइंडिंग्समध्ये पार्टली येस असंच म्हटलेलं आहे. अंशतः त्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे. कारण की करुणा मुंडेंनी आजच्या या आदेशानंतर यावरही आक्षेप घेतलेला आहे की माझी मागणी ही जास्त रकमेची होती पण कोर्टाने मात्र मला हवी तितकी रक्कम ही पोटगी म्हणून मान्य केलेली नाहीये. त्यामुळे आजच्या कोर्टाच्या आदेशावर करुणा मुंडे सुद्धा अंशतः खुश असल्याचं पाहायला मिळते. कारण करुणा मुंडेंचंही असं म्हणणं आहे की कोर्टाने मला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून दिलेली जी मान्यता आहे त्यावर मी समाधानी आहे, कारण ते जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा पोटगी मिळू शकते. सो त्यावर त्या खुश आहेत त्या आदेशावर किंवा त्या निर्णयावर. पण पोटगी म्हणून जी रक्कम कोर्टाने द्यायला लावलेली आहे त्यावर मात्र त्या खुश नाहीत आणि त्या विरोधात त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाणार आहेत. आता याच्यातला तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे आर ॲप्लिकेंट्स एंटायटल्ड फॉर रिलीफ ऑफ मेंटेनन्स, त्यांना पोटगी मिळू शकते का जशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यावर सुद्धा उत्तर पार्टली येस अंशतः मान्यता आहे. आणि वॉट ऑर्डर म्हणजे याच्यामधनं मग शेवटी ऑर्डर काय निघते, काय आदेश निघू शकतो, तर त्याच्यावर सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे ॲप्लिकेशन इज पार्टली अलाउड, म्हणजे जी मागणी करुणा मुंडे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे ती अंशतः मान्य करण्यात आलेली आहे. आता याच्यातले काही मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे की कोर्टासमोर काय काय म्हणणं ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यातल्या काय काय गोष्टी याच्यात आपण सांगायला हव्या. तर त्याच्यात सगळ्यात पहिले अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेंट नंबर 1 द रिस्पॉन्डेंट इज हर हजबंड अँड देअर मॅरेज टूक प्लेस ऑन 9 जानेवारी 1998 अँड ॲप्लिकेंट नंबर 2 and 3 आर देअर चिल्ड्रन अँड दे बोथ आर नाव विथ ॲप्लिकेंट नंबर 1. म्हणजे याच्यात काही गोष्टी या करुणा मुंडे यांच्याकडनं सांगण्यात. द सेम रिस्पॉन्डेंट रिप्लाइड दॅट इन ऑर्डर टू मेंटेन रेप्युटेशन, म्हणजे धनंजय मुंडेंसोबत राहण्यासंदर्भात ज्या वेळेला करुणा मुंडेंनी विचारलं, आज माध्यमांच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मी 27 वर्ष त्यांच्यासोबत संसार केलेला आहे पण ते पब्लिक रिलेशन का होऊ शकलं नाही. म्हणजे जर लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा पत्नी असेल जे काही असेल तर ते समोर का येत नाहीये, म्हणजे सार्वजनिकरित्या का नाही ते जाहीर करण्यात आलं. तर हाही आक्षेप करुणा मुंडे यांचा आहे. करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे की जेव्हा त्यांनी विचारलं धनंजय मुंडे यांना की इन ऑर्डर टू मेंटेन तेव्हा धनंजय मुंडेंनी असं सांगितलं की इन ऑर्डर टू मेंटेन रेप्युटेशन इन द सोसायटी अँड अंडर द प्रेशर ऑफ फॅमिली मेंबर्स ही परफॉर्म्ड सेकंड मॅरेज विथ राजश्री. म्हणजे आत्ता धनंजय मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत राजश्री मुंडे त्यांच्यासोबत लग्न झाल्यासंदर्भातलं ज्यावेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना असं सांगितलं की
रेप्युटेशन म्हणजे एक प्रतिष्ठा जी आपली समाजात असते ती कायम ठेवण्यासाठी माझ्यावर माझ्या कुटुंबाने दबाव टाकला आणि त्याच्यातनं हे जे त्यांचं दुसरं लग्न झालेलं आहे राजश्री मुंडेंसोबत ते झालेलं आहे असं करुणा मुंडेंचा दावा आहे की हे त्यांना धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे. सो हाही एक गंभीर आरोप याच्यामध्ये करण्यात आलेला आहे की फॅमिली प्रेशरमध्ये येऊन त्यांच्या आत्ताच्या धनंजय मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं आहे असा करुणा मुंडेंचा दावा आहे. पुढे एक आणखीन मोठा याच संदर्भातला आरोप, रिस्पॉन्डेंट टोल्ड हर दॅट, म्हणजे आता परत करुणा मुंडे दावा करतायत की धनंजय मुंडेंनी त्यांना काय सांगितलं. त्यांनी असं सांगितलेलं आहे की हिज मॅरेज विथ हर बिंग लव्ह मॅरेज इज नॉट ॲडमिटेड टू हिज फॅमिली मेंबर्स अँड इफ द ॲप्लिकंट्स केम टू हिज नेटिव्ह प्लेस देन हिज पॉलिटिकल करिअर विल बी डिस्ट्रॉइड अँड आस्क्ड हर नॉट टू स्टे ॲट विलेज अँड थ्रेटन्ड हर. आता याच्यामधनं तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्सचा आरोप कुठून सुरू होतोय ते समजत असेल. करुणा मुंडेंच्या दाव्यानुसार धनंजय मुंडेंनी त्यांना असं सांगितलं करुणा मुंडेंना की त्यांचं जे काही लग्न झालेलं आहे ज्याला त्यांनी इथे लव्ह मॅरेज प्रेमविवाह म्हणून उल्लेख केलेला आहे, हे जे लव्ह मॅरेज झालेलं आहे हे त्यांनी कुटुंबासमोर सांगितलेलंच नाहीये, इज नॉट ॲडमिटेड टू हिज फॅमिली मेंबर्स. धनंजय मुंडेंनी त्यांच्या कुटुंबाला याबद्दल कल्पनाच दिलेली नाहीये असं त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. आणि जर करुणा मुंडे या त्यांच्या गावी राहायला गेल्या किंवा धनंजय मुंडे यांच्या घरी राहायला गेल्या तर धनंजय मुंडेंचं पूर्णपणे राजकीय सगळं जे त्यांचं प्रवास आहे, राजकीय करिअर जे आहे ते डिस्ट्रॉइड होईल, ते खराब होईल, एक प्रकारे संपुष्टात येईल असा याच्यामध्ये उल्लेख आहे, उद्ध्वस्त होईल एक प्रकारे. आणि म्हणून करुणा मुंडे यांना त्यांच्या गावाला यायला नाही सांगितलं, धनंजय मुंडेंच्या गावी येऊन राहण्याबद्दल नकार दिला धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना, असा दावा इथे करुणा मुंडे करतायत. इतकंच नाही तर याबद्दल आपल्याला धमक्याही दिल्या, घाबरवण्यात आलं, थ्रेटनचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि याच्यातनं हळूहळू मग डोमेस्टिक व्हायलन्सचे आरोप हे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर पुढे जाऊन करुणा मुंडे यांनी असंही म्हटलेलं आहे की माझी बहीण जी आहे तिला सुद्धा फिजिकली हॅरॅस केलेला आहे, तिचं सुद्धा शारीरिक शोषण करण्यात आलेलं आहे, हा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि इनफॅक्ट मारण्याच्या सुद्धा, इवन द रिस्पॉन्डेंट अरेंज टू बीट द ॲप्लिकंट नंबर 1 अँड हर मदर थ्रू हिज फॉलोअर्स, म्हणजे मुंडेंच्या समर्थकांकडनं करुणा मुंडे आणि त्यांच्या आईला मारण्याच्या सुद्धा प्रयत्न झालेले होते, तशा पद्धतीची सोय करण्यात आलेली होती असा सुद्धा आरोप याच्यामध्ये करुणा मुंडे यांनी केलेला आहे. रिस्पॉन्डेंट restrained from causing any kind of domestic violence to applicant number 1 and also sought relief to interim maintenance. आता हा किती मागितलेली होती, मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की करुणा मुंडे का आजच्या कोर्टाच्या आदेशावर समाधानी नाहीयेत पूर्णतः, तर त्याचा उल्लेख इथे येतो तो म्हणजे की करुणा मुंडे यांनी कोर्टाकडे पोटगी किती मागितलेली होती तर दर महिन्याला 5 लाख रुपये त्यांनी मागितलेले होते टू ईच ॲप्लिकंट अँड इंटरिम कॉम्पन्सेशन ऑफ, ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, साधारणतः 25 लाखांचं संदर्भातलं ते कॉम्पन्सेशन सुद्धा त्यांनी मागितलेलं आहे. तर प्रत्येक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे की प्रत्येक ॲप्लिकंटला, म्हणजे याच्यामध्ये उल्लेख आहे की करुणा मुंडेंनी इंटरिम मेंटेनन्स ऑफ 5 लाख पर मंथ टू ईच ॲप्लिकंट, प्रत्येक ॲप्लिकंट, 3 ॲप्लिकंट आहेत याच्यामध्ये स्वतः करुणा मुंडे आणि 2 आणि 3 त्यांच्या मुलांची जी नावं आहेत त्याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर या प्रत्येक ॲप्लिकंटला सुद्धा 5 लाखाची पोटगी ही देण्यात यावी ही मागणी करण्यात आलेली होती. पण जेव्हा की कोर्टाने करुणा मुंडे यांना 1,25,000 आणि त्यांचं एक मूल जे आहे ॲप्लिकंट नंबर 3चा ज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याला 75,000 इतकी पोटगी द्यायला धनंजय मुंडेंना आदेश दिलेले आहेत. तर हे काही महत्त्वाचे उल्लेख याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण या पलीकडे जाऊन काही आत्ता झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या ॲफिडेव्हिट जे असतं त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, कारण की याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आणि त्याचसोबत त्यांचा पत्नी संदर्भातला दर्जा याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. तर त्याबद्दल बोलताना त्यांनी इथे म्हटलेलं आहे, रिस्पॉन्डेंट ॲडमिटेड दॅट ॲप्लिकंट नंबर 1 इज हिज फर्स्ट वाईफ अँड राजश्री इज हिज सेकंड वाईफ. फर्दर वन अक्नॉलेजमेंट, वसियतनामा ह्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. इथे करुणा मुंडे यांचं सांगणं आहे की आय वुड लाईक टू स्टेट हिअर दॅट द रिस्पॉन्डेंट हॅज एक्झिक्युटेड वन वसियतनामा dated 18 July 2017 which is notarized document where in the respondent admitted that, म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी 18 जुलै 2017 एक वसियतनामा तयार केलेला आहे ज्याला मृत्यूपत्र असं सुद्धा म्हटलं जातं. या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की करुणा मुंडे ह्या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि राजश्री मुंडे या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. हे डॉक्युमेंट नोटराइज्ड करून घेण्यात आलेलं होतं, याचं स्वीकृती पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे असा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे हाही इथे गंभीर आरोप होतो, कारण करुणा मुंडे यांचं असं म्हणणं आहे की त्या
त्या पहिल्या पत्नी आहेत, पण हे मान्य केलं जात नाहीये. त्याच्या पुढे आणि त्याच्यासाठी त्यांनी ही काही डॉक्युमेंट समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो म्हणजे वसियतनामा, की ज्याच्यामध्ये मुंडेंनी हे मान्य केलेलं आहे. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशन, म्हणजे आता याच्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचं इलेक्शन कमिशनकडे देण्यात आलेलं ॲफिडेव्हिट सुद्धा समोर येतं. कारण की या ॲफिडेव्हिटमध्ये प्रत्येक उमेदवाराला आपले सगळी नाती ही जी समोर आणावी लागतात, की त्याची पत्नी कोण आहे किंवा म्हणजे फिमेल असेल तर पती कोण आहे, तुमची मुलं कोणाच्या नावावर किती प्रॉपर्टीज आहेत, तुमचे संपत्ती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिक्लेअर कराव्या लागतात, जाहीर कराव्या लागतात. तर त्याच्यात सुद्धा उल्लेख त्यांनी इथे करुणा मुंडेंनी केलेला आहे. इलेक्शन कमिशन डेटेड 23rd October 2024 for the election of Parli legislative constituency. The respondent has shown the applicant 2 and 3 are depend upon him. सो हा एक महत्त्वाचा उल्लेख ठरतो की दोन गोष्टी, एक म्हणजे की वसियतनामामध्ये करुणा मुंडे यांचा पहिला पत्नी म्हणून उल्लेख, आणि जे आता विधानसभा निवडणुका झाल्या, ज्या परळी विधानसभा मतदारसंघातनं धनंजय मुंडे हे निवडणुकीला उभे राहिलेले होते, त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा त्यांच्यापासून करुणा मुंडेंपासून झालेल्या दोन्ही मुलं ही धनंजय मुंडे यांच्यावर अवलंबून आहेत, असा सुद्धा उल्लेख त्या ॲफिडेव्हिटमध्ये धनंजय मुंडे यांनी केलेला आहे. हाही उल्लेख तिथे करुणा मुंडेंनी केलेला आहे.